नमस्कार मित्रांनो. स्वागत करत आहे आपल्या एन जी सोल्युशन चॅनलवर. तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सिम्प्लिफिकेशन पाहिलेलं आहे. आज आपण सिम्प्लिफिकेशनचे काही फॉर्म्युले पाहणार आहोत. तर ते कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये, स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला खूप फायदेशीर ठरू शकतात. मित्रांनो, आपल्याला काही फॉर्म्युले आहेत. समजा a+b² याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे मित्रांनो. त्याचं काय आहे? a² प्लस 2ab प्लस b². त्यानुसार a-b² त्याचा फॉर्म्युला आहे a² मायनस 2ab प्लस b². याप्रमाणे आपल्याला समजा आता दोघांची ॲडिशन दिली. फॉर एक्झाम्पल a+b² प्लस a-b². तर इथे प्लस साइन आहे म्हणजे या दोघांची ॲडिशन आहे. तर यामध्ये 2ab प्लस 2ab आणि मायनस 2ab डायरेक्ट कॅन्सल होणार. तर आन्सर काय येणार? a² प्लस b² त्यांना दोन वेळेस आहे म्हणजे 2a प्लस b². हा आपण डायरेक्ट दोघांचं फॉर्म्युल्याने काढू शकतो. त्याचप्रमाणे दोघांची वजाबाकी दिली. a+b² मायनस a-b². तर इथे मायनस याच्यातून हे मायनस करताना a कॅन्सल होणार, b कॅन्सल होणार. हा मायनस मायनस प्लस 2ab आणि हा ab म्हणजे किती राहिले? 4ab. याप्रमाणे आपण सॉल्व करू शकतो. आपण एखादा एक्झाम्पल पाहूया. समजा आपल्याला मित्रांनो एक्झाम्पल दिलेला आहे 35 प्लस 46² प्लस 55 प्लस 46² प्लस 55 मायनस 46² डिवायडेड बाय 55² प्लस 46². याचा आन्सर मित्रांनो आपण सॉल्व केलं तर 2 येत आहे. मित्रांनो, आता आपण क्यूबचे फॉर्म्युले पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा एक्झाम्पल आपण पाहिलेला आहे, तो कसा सॉल्व केला ते कोणत्या फॉर्म्युल्यानुसार. तर हा फॉर्म्युला आहे a+b² प्लस a-b² डिवायडेड बाय a² प्लस b². पण आपण पाहिलेलं आहे a+b² आलेला आहे 2a² प्लस b² आणि डिवायडेड बाय a² प्लस b². हे a प्लस b² कॅन्सल, आन्सर 2 राहतो. अशा प्रकारे आपण आता क्यूबचे फॉर्म्युले पाहणार आहोत. क्यूबमध्ये a प्लस b ब्रॅकेटचा क्यूब याचा फॉर्म्युला आहे a³ प्लस a³ प्लस 3a² प्लस 3ab² प्लस b³. मित्रांनो, नेक्स्ट फॉर्म्युला आहे a-b³ त्यामध्ये a³ मायनस 3a² प्लस 3ab² मायनस b³. तर या दोघांची ॲडिशन मित्रांनो a+b³ प्लस a-b³. तर यामध्ये ॲडिशनमध्ये
हे प्लस मायनस कॅन्सल होतील. आपला आन्सर राहणार 2a³ प्लस 3ab². आता पाहूया a प्लस b³ मायनस a मायनस b². तर यामध्ये जे सेम चिन्ह होते मायनस असल्यामुळे ते कॅन्सल होतील आणि डिफरंट त्यांची ॲडिशन होणार. म्हणजे b³ प्लस 3a²b. तर मित्रांनो a³ प्लस b³ पण आपण पाहणार आहोत. a³ प्लस b³ याचा आहे a प्लस b, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a² मायनस ab प्लस b². आणि a³ मायनस b³ त्याचा आहे a मायनस b a² प्लस ab प्लस b². मित्रांनो ह्या फॉर्म्युल्यानुसार आता आपल्याला काही वेळेस असे सुद्धा विचारतात a³ प्लस b³ डिवायडेड बाय a² मायनस ab प्लस b². याचा आन्सर येत आहे मित्रांनो a³ प्लस b³ काय आहे a प्लस b a² मायनस ab प्लस b² डिवायडेड बाय हा आहे तसंच a² मायनस ab प्लस b². हे दोन्ही कॅन्सल a प्लस b. म्हणजे असा एवढा मोठा आला तर त्याचं आपलं सिम्प्लिफिकेशन करून आपण a प्लस b करून डायरेक्ट आन्सर फाइंड आउट करू शकतोय. त्याचप्रमाणे a मायनस बीचं पण सेम आहे. म्हणजे इथे प्लस येणार, ते दोन्ही कॅन्सल होऊन पुन्हा a मायनस बी फक्त राहणार. तर आपण एक एक्झाम्पल सॉल्व करूया. समजा 0.01 स्क्वेअर प्लस 0.02 स्क्वेअर प्लस 0.03 स्क्वेअर डिवायडेड बाय 0.001 चा स्क्वेअर प्लस 0.002 चा स्क्वेअर प्लस 0.003 चा स्क्वेअर. तर यामध्ये मित्रांनो आपण असं मानू शकतो a बरोबर 0.01, b बरोबर 0.02, c बरोबर 0.03. म्हणजे इथे काय झालं आणि 0.001 ला आपण a डिवायडेड 10 असं सुद्धा बोलू शकतोय. तर आपण इथे सॉल्व करूया. याला आपण a मानलेला आहे a² प्लस b² प्लस c² डिवायडेड बाय a डिवायडेड बाय 10चा स्क्वेअर 100 a² डिवायडेड बाय 100 प्लस b² डिवायडेड बाय 100 प्लस c² डिवायडेड बाय 100. ॲडिशन आहे तर हे 100 डायरेक्ट वरती गेले, a² b² c² कॅन्सल, आन्सर आलं 100. तर मित्रांनो हा सिम्प्लिफिकेशनचा पार्ट होता. तर आपल्याला या फॉर्म्युल्यानुसार काही सिंपल प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. एवढा मोठा फॉर्म्युला करण्यापेक्षा आपण a प्लस बी डायरेक्ट ॲड करून आन्सर काढू शकतो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.